देश में सामाजिक न्याय की दिशा में एक ऐतिहासिक कदम उठाया गया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अध्यक्षता में हुई केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक में जाति निहाय जनगणना का निर्णय लिया गया है। पूरे देश में इसका स्वागत किया जा रहा है। इसी क्रम में ओबीसी महासंघ की ओर से विशेष सम्मान समारोह आयोजित किया गया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अध्यक्षता में हुई केंद्रीय कैबिनेट बैठक में देश में जाति निहाय जनगणना का ऐतिहासिक निर्णय लिया गया है। यह फैसला वर्षों से की जा रही सामाजिक संगठनों की मांग पर आधारित है। इस कदम को सामाजिक न्याय की दिशा में एक बड़ी पहल माना जा रहा है। इसी ऐतिहासिक निर्णय की पृष्ठभूमि में ओबीसी महासंघ द्वारा आज सार्वजनिक रूप में सत्कार कार्यक्रम का आयोजन किया गया और इसी में परिणय फुके का भी स्वागत किया गया। 2016 मध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली त्यावेळेसपासून जितक्याही मागण्या असणार ते तायवडे सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी रेटून धरले। 2016 मध्ये मोठा मोर्चा काढला, त्यात महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय झालं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि तिची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य केली आणि 2017 मध्येच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागणीनुसार ओबीसी मंत्रालयाची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली। ओबीसी कमिशनला म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगला कुठेतरी संवैधानिक दर्जा दिला पाहिजे याच्या संदर्भातही अनेक मोर्चे अनेक आंदोलन केले। 2017चं जे आपलं अधिवेशन झालं त्यात दिल्लीमध्ये झालं होतं, त्यात प्रामुख्याने ही मागणी रेटून धरली होती। त्यावेळेस हंसराजजी अहिर जे केंद्रात त्यावेळेस मंत्री होते ते तिथे आले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं। त्यानंतर मोदीजींपर्यंत ती विषय पोहोचला। अनेक मंत्र्यांची भेट तायवडे सरांनी घेतली, मला वाटतं अमित शाह साहेबांची त्यांनी त्यावेळेस भेट घेतली आणि हा विषय त्यांनी रेटून धरला। त्यानंतर देशात ओबीसी कमिशनला म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम केलं। 2016 ते आज 2025 पर्यंत 52 GR निघाले आणि त्यात अनेक GRचा मध्ये जवळपास 40-45 GR मध्ये मी पाठपुरावा केला, पण सगळं श्रेय ह्या 52 GR जितकेही निघाले याच्यात जर पाठपुरावा जर कोणी केला असणार, याच्यात जर मार्गदर्शन कोणी केलं असणार, याच्यात टेक्निकल काय असलं पाहिजे, कोणते बाब असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर कोणी जर पुरवल्या असणार किंवा सांगितले असणार किंवा मार्गदर्शन केलं असणार तर ते बबन तायवाडे सरांनीच केलेलं आहे। आपण सर्व विटनेस आहात की 2016ला जेव्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली त्या स्थापनेच्या दिवसापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक सदस्य म्हणून डॉक्टर माजी मंत्री परिणयजी फुके या राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आहे आणि वेळोवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ज्या काही मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे आम्ही मांडल्या त्याचा सतत पाठपुरावा करून त्या सोडवून घेण्याकरता त्यांनी फार मोठी मोलाची जबाबदारी पार पाडली आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला तो खरंच म्हणजे प्रशंसनीय आहे। जेवढी काही प्रशंसा करता येईल तेवढी कमी आहे, कारण आज राजकारणामध्ये गेलेली मंडळी समाजापासून दूर जातात, समाजाचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यापासून दूर जातात आणि म्हणून आज या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसींची जी प्रमुख मागणी होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, याला अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर डॉक्टर फुकेसारख्या लोकांच्या सहकार्याने केंद्र सरकारला ती मागणी मान्य करावी लागली आणि अक्षय तृतीयेच्या एक चांगल्या दिवशी केंद्र सरकारने तो निर्णय घेतला आणि ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची जी घोषणा केली म्हणजे मंत्रिमंडळामध्ये घोषणा केली, निर्णय घेतला, त्याबद्दल या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा, त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्याचवेळी ज्या ज्या लोकांनी या मागणीकरता सहकार्य केलं त्यांचंही अभिनंदन करतो।